नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्ट चॅनल. आज संत सरपंच काका पालखी सोहळ्याचं वडगाव नगरीमध्ये कोराळे नगरीमध्ये स्वागत होणार आहे. या कोराळे नगरीमध्ये वडगाव नगरीमध्ये स्वागत होत असताना या ज्या साईड पट्ट्या आहेत ह्या मीरा बारामती रोड साईड पट्ट्या ह्या अजिबात साफ केलेल्या नाहीत. या वारकरी संप्रदायातील काही वारकरी आहेत त्यांना काय अडचणी येतात त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. काय सांगाल माऊली, तुम्ही या ठिकाणी प्रवास करताय, कसं काय काय अडचणी तुम्हाला? नमस्कार, जय हरी माऊली. मी संत सोपान काका पालखी सोहळ्याबरोबर प्रतिवर्षी चालत आलेलो आहे. प्रतिवर्ष चालत असतो. आता या ठिकाणी कोराळे मुक्कामी आज जाणार आहोत, पण सोमेश्वर कारखाना सोडल्यानंतर बऱ्याच अंतरावरती साईड पट्ट्याचे कामं झालेली नाही आहेत. खूप झाडझुडपं वाढलेली आहेत. त्यामुळं भाविकांना रस्त्यावर डांबरीवर चालायची वेळ येते. एकेरी दुकेरी चालणाऱ्या भाविकांसाठी ते खूप धोकादायक आहे. गेल्या मागच्या 2 दिवसामध्ये 2 ठिकाणी काही वारकऱ्यांसोबत घटना घडल्यात. इथेही अशा घटना घडू नयेत, कारण हे जर साईड पट्ट्या साफ असत्या तसे एकेरी दुकेरी चालणारे भाविक हे त्या साईड पट्ट्यावरूनच चालले असते. आता इथं जे समोर आपल्या दिसतंय माझ्या पाठीमागं, ते काटेरी झुडूप आहे बोरीचं, त्याला चिटकून जाऊ शकत नाही. तर डांबरीवरून वारकऱ्याला जावं लागतंय. मागून गाडी येण्याची शक्यता असते आणि मग असा अपघात होऊ शकतो. तर तसं काही होऊ नये. बाकी प्रचंड शासन आपल्यावरती खर्च करतंय, वारकऱ्यांच्या जीवाची काळजी घेतंय, भरपूर पैसा खर्च करतंय, अनेक ही सुविधा उपलब्ध करून देतंय. पण किरकोळ ह्या गोष्टी आहेत, याच्याकडे शासनाने थोडंसं लक्ष द्यावं ही माझी वारकऱ्यांतर्फे शासनास विनंती आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल वारकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी सांगितल्या. साईड पट्टी असेल, इतर काही गोष्टींच्या अडचणी या ठिकाणी सांगत आहे. तुम्ही सांगायचं